नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे तोंडी लावण्यासाठी किंवा या चटणीबरोबर एकाऐवजी 2 चपाती किंवा भाकरी नक्की घरातली मंडळी खातील, ही माझी गॅरंटी। अगदी सोपी आणि सरळ आजची रेसिपी आहे लसूण चटणी। कशी बनवली चला पाहूयात। आता रेसिपी बनवण्यासाठी साहित्यामध्ये काय घेतलेलं आहे दाखवते तुम्हाला। भरपूर असा घरगुती लसूण आहे, हा या वाटीमध्ये दिसतोय तो खूप सारा असा घेतलेला आहे। 2 माणसांसाठी अशी ही चटणी मी बनवत आहे। तर इतका भरपूर असा लसूण घेतलेला आहे। थोडासा गूळ घेतलेला आहे चवीपुरता, आवडत असेल तर घाला, तिखट हवी असेल तर नाही घातला तरी चालेल। लाल तिखट घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत, मीठ आणि तूप वापरणार आहोत। चला तर मग असं एक मिक्स हे घेतलेला आहे खलबत्ता, त्याच्यामध्ये माझ्याकडे लाकडी खलबत्ता आहे, त्याच्यामध्ये असं मी ठेचून घेणार आहे लसूण। थोडा अरद बोबडा असं चांगला चेचून घ्यायचा लसूण, खूप असं पेस्ट करायची किंवा गरज नाही आहे, दरदरा असा थोडा टेचून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यातला जो वास आहे तो अगदी व्यवस्थित आपल्या चटणीला लागला जाईल। असा मस्त ठेचून घेतलेला आहे लसूण आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, 2 चमचे तूप आहे। अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे। इथं मी कढई ठेवून गॅस चालू करून घेतला, कढई ठेवून घेतली। कढई चांगली कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण फोडणी करणार आहोत, म्हणजेच आपली चटणी अगदी मस्त आणि टेस्टी लागेल। गरम झाल्यानंतर 2 टीस्पून इतकं तूप घालून घेतलेलं आहे। भरपूर असं तूप म्हणजे 2 टीस्पून इतकं घातलेलं आहे। तुपामुळे अगदी छान चव येते या चटणीला। जिरे घालायचे आहेत अर्धा टीस्पून, अगदी तडतडून द्यायचे, मस्त असा खमंग फोडणी करून घ्यायची आहे। आता हा सगळा लसूण याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा फ्राय करून घ्यायचा या तुपावरती। तुपामुळे अप्रतिम अशी टेस्ट येते आपल्या चटणीला, खाताना खातच राहावं असं वाटतं। एका माणसाच्या क्वांटिटीत ही चटणी मी बनवत आहे। गोल्डन ब्राऊन असा लसूण झाल्यानंतर तिखट घालायचं आहे। माझ्याकडचं तिखट खूप तिखट आहे, त्यामुळे अर्धा टीस्पून इतकं घातलेलं आहे। तिखट घालून झाल्यानंतर थोडासा लसूण मऊ करण्यासाठी पाणी ॲड करून घ्यायचं आणि मीडियम आचेवरती मस्त असं लसूण शिजवून घ्यायचा। तिखट आणि जिरे मीठ अगदी मिक्स होईपर्यंत मस्त असा हा लसूण शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। लसूण मीठ घालायचं राहिलं होतं म्हणून मीठ घालून घेतलं, थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित हलवून मस्त असं बारीक गॅसवरती शिजवून घेत आहे मी। खरं सांगते, आमच्याकडे ही चटणी केली तर भाजी कुणी मागतही नाही, खूप छान लागते। आमच्या कारभाऱ्यांना तर खूपच आवडते ही चटणी, अगदी मस्त आणि रुचकर लागते। तर मग पटापट अशी ही चटणी आता आपण शिजवून घेऊयात। बारीक गॅसवरती ठेवून दिलेली आहे। थोडीशी शिजल्यानंतर 2 टीस्पून इतका गूळ ॲड करून घ्यायचा आहे याच्यात। गुळाने खूप छान चव येते। गूळ घातला की पाण्याबरोबर अगदी दाटसर व्हायला सुरुवात होतो। 1 टीस्पून इतका गूळ घातलेला आहे, केशरचा गूळ आहे। मला केशरचा गूळ ही खूप आवडतो, खूप छान असतो। कोणतीही रेसिपी या गुळापासून मी बनवली तर खूप छान होते। प्रत्येक रेसिपी या गुळामुळे, पुरणपोळी ही खूप छान होते, या गुळाची छान होते। आता ही झाली गुळाची बाब। गूळ क्वालिटीचा चांगला निवडला तर प्रत्येक रेसिपी खूप टेस्टी होते। गूळ घालून झाल्यानंतर दाटसर झालेली आहे आपली चटणी, अशी दाटसर होते। तूप ही रिलीज करायला लागली आहे, म्हणजेच आपली चटणी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। आता अजून 1 मिनिटभर मस्त अशी शिजवून घेऊयात। ज्वारीची भाकरी, चपाती कशासोबतही तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत ही चटणी खाऊ शकता। अगदी वरण भात केला आणि तोंडी लावण्यासाठी घेतली ही चटणी तरीही खूप छान लागते। लसूण आपला अगदी मस्त शिजलेला आहे। तर मग आपली आता चटणी रेडी झालेली आहे। ज्वारीची भाकरीही बनवून घेणार आहोत आपण आणि त्याच्यासोबत आज ही भाकरी आपण चटणी खाणार आहोत। मस्त अशी शिजलेली आहे। असंच तूप आपलं रिलीज झालं पाहिजे। तूप रिलीज झाल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। चला आता प्लेटिंग करून घेऊयात। एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यावरती अशी मस्त अशी ज्वारीची कडकडीत केलेली अशी भाकरी घेतलेली आहे। मस्त अशी ज्वारीची कडकडीत केलेलीच भाकरी घ्यायची आणि त्याच्यावरती अशी चटणी घ्यायची आणि मस्त असं खायचं। खूप छान लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करून पहा। चला आता मस्त अशी ही चटणी घालून घेतलेली आहे मी। लसणाची भाकरी आहे आणि एवढंच नाही आहे बरं का, आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये शेवग्याची शेंग ही आहे, राईस ही आहे, मस्त असा बेत आहे।
तर या सगळ्यांनी जेवायला आणि तुम्हीही लसूण चटणी नक्की ट्राय करून पहा, तुमच्या घरच्यांनाही फार आवडेल, अगदी मस्त लागते। मी पहिल्यांदा ट्राय केली होती तेव्हापासून आमच्या घरातली मंडळी मागून मागून करून घेतात माझ्याकडून, खूप छान लागते ही चटणी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये। अशी शेंगेची रश्श्याची वाटी ठेवलेली आहे, राईसही वाढून घेणार आहे। या सगळ्यांनी जेवायला, स्वस्त खा आणि मस्त रहा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। लाईक शेअर सबस्क्राईब।